हाय एव्हरीवन. आज आपण सुंदर असं नवीन डिझाईन बघणार आहोत. नवरात्रीचे शुभेच्छा सर्वांना. अशा प्रकारे दोन कलर दोरा घेतलेले आहेत. 120 लाईन आहेत. एक ब्लू आहे आणि एक पिंक आहे. अशा प्रकारे मी मोठ्या सुईने असं होल करून घेतलेला आहे. त्यामधून अशा प्रकारे दोरा काढून घेत आहे. एक प्रकारे हा ना डिझाईन वेणीचा कसं स्टेप असतात ना तशा प्रकारे आहे. आणि त्या वेणीच्या डिझाईनच्या वर ना एक छोटंसं गोल्डन बीड्स मी लावलेलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे डिझाईन तुम्ही लास्टपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला आवडतात की नाही आवडतात हेही मला नक्की कमेंट करून कळवा मला. तुम्हाला अजून कोणते डिझाईन ब्रायडल डिझाईन्स वगैरे पाहायचे असेल तरी नक्की मला कमेंट करा. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे वेणीचा आकार तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. मागच्या साईडनं सुई टोचून घेत आहे गोल्डन थ्रेडचा. त्यामधून अशा प्रकारे विड्या घालून घ्यायच्या आहेत. प्रत्येक विड्याला एक लॉक असतो. ते दाखवत आहे बघा. अशा प्रकारे राऊंड मारून ना सुई गोंड्याच्या पाठीमागून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर सुईच्या पाठीमागून दोरा घेतला की लॉक बसतो. बघा इथं दाखवत आहे मी. बघा सुईच्या पाठीमागून दोरा घेत आहे मी. अशा पद्धतीने 2 ते 3 लॉक घालून ना एक छोटंसं गोल्डन बीड्स ओवून घ्यायचं आहे दोऱ्यामध्ये. बघा इथं दाखवत आहे मी. तुम्ही हवा असेल तर लीव्स आकारचे सुद्धा बीड्स तिथे वापरू शकता. पुन्हा एकदा मी गोंड्याच्या पाठीमागून सुई घेतलेला आहे आणि मणीला अलीकडं खेचून घेतलेलं आहे जेणेकरून ते मध्यभागी यायला हवं आपल्याला. इथं दाखवत आहे बघा. त्याला मध्यभागी घेऊन ना लॉक घालत आहे मी. माझे शॉर्ट्स खूप त्याला प्रोत्साहन देत आहात. त्यामुळे मला सबस्क्रायबरसुद्धा मिळत आहेत. त्याबद्दल खूप खूप आभारी मी तुमचे. गोंड्याच्या पाठीमागून सुई बाहेर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दिसतंय. आता आपण कटिंग करून घेऊ. एका माप किंवा एका अंदाजाने आपण समान कट करून घेऊ गोंड्याला. तुम्ही थ्रेड ना ह्याच्यापेक्षाही जास्त घेतला ना हा लुक अजून उठून दिसतो. आता पिंक कलर थ्रेड घालणार आहे मी अशा पद्धतीने. होल थोडेसे मोठे करून घ्या तुम्ही जेणेकरून पटकन निघेल ते दोरा. बघा अशा पद्धतीने दोरा खेचून घेत आहे. आणि तुमचा टाईम हे खूप घेणार नाही किंवा तुमचा टाईम हे वेस्ट करणार नाही. पटकन होण्यासाठी ना हे डिझाईन दाखवत आहे. वर खेचताना दोरे वर खाली झाले असेल तर त्याला खालनं खेचून ना समान करून घ्यायचं आहे. तर दाखवत आहे बघा अशा पद्धतीने समान करून ना त्या दोऱ्यामध्ये 2 पार्ट करायचे आहेत. एक पार्ट जास्त असेल, एक पार्ट थोडंसं कम असेल. अर्ध्यापेक्षा जास्त एका पार्टला थोडंसं ठेवायचं आहे. कारण की असं केल्याने डिझाईन समान दिसतो. एकच कारण आहे. ह्याला तुम्ही हवं असेल तर टिपसुद्धा समजून घेऊ शकता. थोडेसे अनिष्टतात दोरे हातातून. त्याला चांगलेच बॅलेन्स करायचे आहेत हाताने. त्यानंतर अशा वेणीचा आकार देत आहे मी इथं. बघा आपण साडीला बांधत असताना साडीच्या वरनं एक वज्जसं सामान ठेवलेलं असतं. पण हा सॅम्पल पीस आहे. मला तसं कुठंही ठेवता येत नाही म्हणून थोडासा प्रॉब्लेम होत आहे.
इग्नोर करा त्याला. मी जे सांगत आहे ना त्याच्याकडंच तुम्ही थोडंसं लक्ष देऊन हे स्टिच केला ना खूप सुंदर दिसतो साडीवरून. सिंपल गोंड्या बांधण्यापेक्षा ना अशा प्रकारे बांधला नवीन लुक येतो साडीला. ह्याला पण गोल्डन बीड्स घालून मी ट्विस्ट करून ना विडे घातलेला आहे. इथे दोरा कट करून घेत आहे बघा सामान. असं फायनल लुक आहे. खूप सुंदर दिसतो साडीला. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.